हो हो करते, नक्की करते. चालेल, बाय. बघ तिकडे. हाय. हॉट कॉफी. कोल्ड कॉफी. वेद आला की घेते. मला बोलायचंय तुझ्याशी. आपलं बोलणं झालंय संकेत. तुझं मला बोलूच कुठे दिलंस तू? तुझं तूच बोलत राहिलास. खरं सांगू, तू गेल्या काही महिन्यांपासून तुझ्या मैत्रिणीबरोबर माझ्या या छोट्याशा कॅफेमध्ये येतेस. तुझं लक्ष नसेल, मी दररोज तुला बघतो. तुझा स्वभाव, तुझा साधेपणा मला खरंच खूप आवडतो. मला बोलायचं होतं ग, पण मला संधीच मिळत नव्हती. हा, मी डिरेक्टली तुला तुझ्याशी लग्न करायचे असं बोललो. कदाचित तुझ्यासाठी हे शॉकिंगच असेल, पण मी खरंच मनापासून बोललो ग नली. बर, अगं ऐक ना, ते फिल्मी हिरो हिरोईन सारखं नाहीये ग माझं. माझ्या मनात खरंच फिलिंग्स आहेत तुझ्याबद्दल. मला तू मनापासून आवडतेस नलिनी गावडे. आय लव्ह यू. शपथ. भिकाजी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, तुला तुझं वागणं आता बदलायला पाहिजे. अरे भूतकाळाची ओझी किती काळ पाठीवर वाहणार आहे? सवय झाली आहे त्याची मला. वयानुसार काही सवयी सुटल्या नाहीत तर आयुष्य बर्बाद होतं. अरे तू भाग्यवान आहेस. विठासारखी सालस मायाळू बायको तुला मिळाली. तू कसाही वागलास तरी तुझ्यावर मनापासून प्रेम करते, ती तुझी सेवा करते. तू मात्र तिचा अपमान करतोस. वागणं बरं नाही भिकाजी. मी सांगितलं होतं विठाला माझी सेवा कर. हा, मी सांगितलं होतं. अरे तुम्हीच ठेवली ना तिला इथे घरात. मग राहते ती इथे. आणि दादा, मला गरज नाही हा तिची. भिकाजी, तुझ्या मर्जीने तू डाव टाकत आलायस माझ्या आयुष्यात. त्या निर्जीव सोंगटी व्यतिरिक्त माझं काय आयुष्य आहे का? हे बघ भिकाजी, मी जे केलं ते खोतांच्या इज्जतीसाठी केलं. तू मलाच दोष देत बसलास तर घुसमट होईल रे तुझी. ती होणारच आहे. ती होणारच आहे. जनावराला ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्या नाकात वेसण घालावं लागतं ना, तेच तू केलं. विसरलास का? ऐन मांडवात तुझं लग्न मोडलं होतं. मी हुशारीनं कसं तरी सत्यवानला राजी केलं म्हणून तू संसार थाटू शकलास. मला विचारलं होतं तेव्हा. काय वाईट केलं रे मी? या घरात तिकडी होती हे समजल्यावर कुणी मुलगी दिली नसती तुला. तसाच राहिला असतास आयुष्यभर. हे सत्य आता स्वीकारायला पाहिजे. काय चाललंय तुझं? दारू पितोयस, कसाही वागतोयस, बायकोकडे बघत नाहीस. अरे अशा वागण्यामुळे तू स्वतःचा आनंद हिरावून घेतोयस. वडीलकीच्या नात्यानं सांगतो रे, सुधार आता. वडीलकीच्या नात्याने ना दादा, तू माझ्या आयुष्याची माती केली आहेस. माती गृहीत धरलं मला तू. ही मुलगी कर लग्न, असं होतं का? हा, असं होत. तूच निर्णय घेत आलायस ना माझ्या आयुष्याचे. मग मी आता ठरवलंय, मस्त जगायचं. मस्त जगायचं.
आता तुलाच पोसावं लागणार आहे मला. बैल करून ठेवलाय ना माझा, मग आता पोसा मला. संकेत, तू पुन्हा एकदा विचार कर. मी विचार करूनच बोलतोय. वेद आणि तुझ्यामध्ये लग्नाचा विषय निघाला आणि मला राहावलं नाही ग, मी व्यक्त झालो. नली, मला खरंच तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे ग. ही गावातली लोक तुला अपशकुनी बोलतात, अशुभ बोलतात, उपेक्षा करतात. मला त्रास होतो त्याचा. विचार केला, मला एवढा त्रास होतो, तुला किती त्रास होत असेल. 1 मिनिट संकेत, तुझं माझ्यावर प्रेम आहे की तू माझ्यावर दया दाखवतोयस? हे बघ, मला कोणाचीही दया नको आहे. ज्या नात्यात प्रेम आणि आपुलकी असते ते नाती घट्ट असतात आणि दयेच्या पायरीवर असलेली नाती ही ठिसूळ असतात. दयेवर मिळते ती भीक आणि मला कोणाचीही भीक नकोय. माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केले आहेत की दुःख आणि अपमान मी सहन करू शकते, त्याच्या विरुद्ध संघर्षही करू शकते, पण मला कोणाचीही दया नकोय. कळलं तुला? नली ऐक ना. अहो, माझं जरा ऐकून तरी घ्या. अहो, 4 वेळा तुम्हाला सांगितलं की साहेब कामात बिझी आहेत म्हणून. बरं, अजून किती वेळ मी इथे थांबायचंय? अहो, सरकारी कचेरीत यायचं म्हणजे वेळ काढून यायला लागते बघा. बाद झालं तुमचं. आता काही एक मला ऐकायचं नाही. सॉरी. असू द्या. थँक्यू. हो ताई, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आज जाता येणार नाही तुम्हाला. रघु, नमस्कार खोत साहेब. महिलांशी उद्धटपणे बोलायचं नाही. चुकीला माफी असावी साहेब. पण ह्या ताई. 1 मिनिट, मी सांगते. गेले 3 महिने झाले मी इथल्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करते. आता 2 तास झाले यांनी मला इथं ताटकळत उभं केलंय आणि मला सांगत अधिकारी बिझी आहेत म्हणून. अरे साहेब, अहो, मी पण सरकारी कर्मचारी आहे. किती अर्ज केले, किती विनंत्या केल्या,